पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मंडळी, आजच्या चिंतनासाठी घेतलेला अभंग असा आहे. देखोनी पुराणिकाची दाढी, रडे स्पुंदे नाक ओढी, प्रेम खरे दिसे जना, भिन्न अंतरी भावना, आवरिता नावरे, खूर आटवी नेवरे, बोलू नये मुका वाटा, मने ब्याचा होता तोटा, दोन शिंगे चार पाय, खुनदावी म्हणे होय, होता भाव पोटी, मुखा आला तो शेवटी, तुका म्हणे कुडे, कळो येते ते रोकडे. मंडळी, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी समाजाचं फार बारकाईने निरीक्षण केलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. का त्यांच्या गाथ्यामधील काही विशिष्ट प्रकारचे जर अभंग बघितले तर आपल्याला ही गोष्ट लक्षात येते. आपण कथा कीर्तन पुराण श्रवणाकरता जात असतो, बरीच लोक जात असतात. परंतु कथा कीर्तनाला जाण्यामध्ये प्रत्येकाचा भाव हा वेगवेगळा असतो. कोण भगवंताचं चरित्र ऐकायला मिळतंय म्हणून जातंय, कोण विनोद ऐकायला मिळतात म्हणून जातंय, कोण करमणूक होते म्हणून जातंय. प्रत्येक जण जातो भक्ती मार्गाच्या ठिकाणी, त्याचा प्रत्येकाचा भाव मात्र वेगवेगळा असतो. दिसायला सगळं म्हणजे आपल्याला असं दिसतं की काय भक्ती मार्गाला लोक लागलेले आहेत, काय परमार्थाला लागलेले आहेत, किती परमार्थ करतात असं दिसतं. तुकाराम महाराज म्हणतात की जसं दिसतं तसं नसतं. प्रेम खरे दिसे जना, पण भिन्न अंतरी भावना. बघणाऱ्याला वरवरनं जर बघितलं तर आपल्याला वाटतं वा 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 काय गर्दी रामायण कथेला. जवळजवळ 15-20 हजार लोक रामकथेला हजर होतात. केवढा मोठा मंडप, केवढी मोठी कथा, काय तो वक्ता, काय त्या श्रोत्यांचं प्रेम असं दिसतं आपल्याला. हे सगळं वरचं दृश्य आहे. पण महाराज म्हणतात भिन्न अंतरी भावना. अंतःकरणातल्या भावना मात्र प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. ज्याच्या त्याच्या स्वभाव धर्माप्रमाणे, ज्याच्या त्याच्या प्रवृत्तीप्रमाणे प्रत्येक मनुष्य हा वेगळा असतो. प्रत्येकाचं भगवत प्रेम असतंच असं नाही. तुकाराम महाराजांनी या गोष्टीचं निरीक्षण केलं आणि एक विनोदी शैलीतला अभंग महाराजांनी निर्माण केला. तोच हा अभंग आहे. एका गावामध्ये खेडगाव होतं आणि विठ्ठल मंदिरामध्ये चातुर्मासासाठी पौराणिक बुवा पुराण सांगण्याकरता आलेले होते. पूर्वीच्या काळामध्ये चातुर्मासामध्ये 4 महिने पुराण असायचं प्रत्येक गावोगावी, आणि मग सगळं गाव त्या ठिकाणी पुराण ऐकायला जमायचं. कोणतरी एक पौराणिक बुवा असायचे. 4 महिने पुराण सांगितलं की त्यांना योग्य बिदागी, अन्नधान्य, शिधा वगैरे गावकरी लोक द्यायचे भरपूर. असा तो काळ होता. मग त्या गावच्या विठ्ठल मंदिरामध्ये पुराण सुरू होतं. खूप गर्दी असायची पुराण ऐकायला. पौराणिक बुवाही चांगले वक्ते होते. आणि त्या पुराणाला एक दिवशी साताप्पा नावाचा एक धनगर अतिशय नाइलाजानं कोणाच्या तरी मित्राच्या जबरदस्तीनं तो पुराणाला येऊन बसला. का बसला तर तो अत्यंत दुःखी होता. खूप रडत होता, खूप व्याकुळ झाला होता, तळमळत होता. मग त्याचा एक मित्र त्याला म्हणला, अरे साताप्पा, एवढं रडत बसतोय, दुःख करत बसलाय, चल म्हणला 1-2 तास पुराण ऐकूया. पुराण ऐकल्यानंतर जरा तुझं दुःख कमी होईल, जरा तुझं मन हलकं होईल. म्हटल्यानंतर ते पाय ओढत ओढत नाईलाजानं पुराण ऐकण्याकरता तो आलेला होता. आणि पुराण ऐकण्याकरता जसा आला, डोळ्यातनं अश्रूच्या धारा चालूच होते त्याच्या. आणि जसं त्या पौराणिक बुवाला बघितलं, जसं बघितलं तसं त्याच्या अश्रूचा बांध आणखीनच फुटला. तो इतक्या जोरजोरात रडायला लागला. रडे स्पुंदे नाक ओढी. रडायला लागला, स्पुंदायला लागला म्हणजे हुंदके द्यायला लागला आणि नाक ओढायला लागला. माणसं रडताना नाक ओढत असतात. काही खरं नाक ओढतात, काही खोटं ओढतात. म्हणजे सर्दी आल्यानंतर आपण जसं नाक ओढतो ना, तसं रडताना ती अवस्था असते नाक ओढणं ही. तसं तो नाक ओढायला लागला. आणि इतकं लोकांना असं वाटलं की काय प्रेम आहे बाबा या माणसाचं, किती भक्ती आहे भगवंतावरती. नुसतं देवळात येता क्षणी एवढ्या डोळ्यातनं अश्रूच्या धारा लागल्या, रडायला लागला. कंठी प्रेम दाटे, नैरी नीर लोटे, अशी अवस्था झाली. वा 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 म्हणजे श्रोता असावा तर असा. आणि तो बरोबर पौराणिक बुवांच्या समोरच येऊन बसला. पौराणिक बुवांनी पुराण सांगायला सुरुवात केली. आणि ते सांगत असताना
बाकीचे श्रोते सगळे तन्मयतेनं ऐकत होते. ह्याचं चित्त वेगळ्याच ठिकाणी भरकटलेलं होतं आणि याच्या चित्तामध्ये जो भाव होता तोच भाव त्याच्या मनामध्ये पुराणात बसल्यानंतर सुद्धा येत होता. आणि मग पुराणिक बुवानी पुराण सांगायला सुरुवात केल्यानंतर पुराणिक बुवानी असं एक बोट करून सांगितलं की जगामध्ये ब्रह्म हे एकमेव आहे, एकमेव द्वितीयम ब्रह्म असं सांगितल्यानंतर त्याला ते पटलं. मान हाणवायला लागला. होय 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 म्हणे, एकच बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे बुवा, एकच होता म्हणे, एकच. एक खून दाखवली बोटानं पुराणिकाने. हो हो म्हणे, बरोबर आहे. आणि मग ते पुराणिकाला वाटलं की वा वा वा, हा किती दाद देणारा श्रोता आहे, आपण सांगेल ते सगळं ऐकतोय व्यवस्थित. तेव्हा पुराणिकाने पुन्हा सांगितलं, अरे बाबांनो, परब्रह्म एक जरी असलं जगामध्ये तरी मायेचा आश्रय घेतल्याशिवाय ब्रह्म हे एकटं काही करू शकत नाही. ब्रह्माला कार्य करण्याकरता मायेचा आश्रय घ्यावा लागतो आणि माया आणि ब्रह्म ही दोन्ही एकत्र आल्यानंतर हे विश्व निर्माण होतं. त्यांनी 2 बोटांनी खून दाखवली, 2 बोट, माया आणि ब्रह्म. हो म्हणे बुवा, हो बरोबर आहे, बरोबर आहे, 2 बरोबर आहे. पुराणिक बुवा आणखीन जरा खुश. आणि मग त्यांनी पुन्हा सांगितलं, हे जे माया आणि ब्रह्म हे जे काही आहे या जगातलं, याचं वर्णन करणारे जगामध्ये 4 वेद आहेत म्हणे. 4 बोटं करून दाखवली. 4 वेद आहेत. त्या 4 वेदाने या परब्रह्माचं मायेचं स्वरूप आपल्याला वर्णन करून सांगितलेलं आहे. अशी 4 बोटं दाखवली. तो पुराणिक बुवा इतका रडायला लागला, खरंच हो बुवा, खरंच महाराज, खरंच महाराज. तो धनगर एवढा रडायला लागला की म्हणे, खरंच 4 बरोबर आहे तुमचं, 4 हे बरोबर आहे. असं म्हटल्यानंतर शेवटी त्या पुराणिक बुवाला असं वाटलं की सगळे श्रोते जे 4 महिने पुराण ऐकायला येतात त्या सगळ्या श्रोत्यांच्या पेक्षा हा जो धनगर श्रोता आहे हा अतिशय आणि उच्च अशा भावना कोटीतला असणारा आहे, चांगला साधक आहे. आणि म्हणून पुराण संपल्यानंतर त्या ठिकाणी पुराणिक बुवाने मुद्दाम त्या धनगराला बोलवून घेतलं. या 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 म्हणे, दादा काय तुमचं नाव? म्हणले, मी साताप्पा धनगर आहे. वा 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 म्हणले, काय तुमचा भाव, काय तुमचं प्रेम, काय तुमचं ऐकण्यामध्ये असणारी पुराणाची तळमळ. आजपर्यंत मी अनेक हजारो श्रोते बघितले, परंतु तुमच्यासारखा श्रोता मला काही बघायला मिळाला नाही हो. काय तुमचं प्रेम, काय तुमच्यासाठी करावं असं मला वाटायला लागले. ते धनगर येडबडल्यासारखं झालं हो. त्याला काही कळनाच. कशाचं पुराण, कशाचं श्रवण, कशाचं म्हणजे तळमळ, काय प्रेम, काय भक्ती, काही त्याला माहीत नव्हतं. ते म्हणले, बुवा तुम्ही काय बोलायला लागलायचं मला काही समजनाच, काय मला कळनाच. अहो म्हणले, साताप्पा कळना कसं काय म्हणता, तुम्ही किती प्रेमानं ऐकत होता. अहो देवळात आल्या आल्या तुम्ही माझ्याकडे बघितलं आणि हुंदके देऊन देऊन रडायला लागला असं म्हणले. किती प्रेम होतं तुमचं. मग त्या धनगराच्या लक्षात आलं की काहीतरी गफलत झालेली आहे. त्या पुराणिक बुवाला जे वाटतंय ते माझ्या ठिकाणी नाही आहे. मग त्या धनगरानं सांगायला सुरुवात केली, अहो म्हणले बुवा, देवळात आले आले जे मी पहिल्यांदा तुम्हाला बघितलं आणि रडायला सुरुवात केली का नाही? होय होय म्हणले. त्यामध्ये तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला बघून रडतोय असं वाटलं होय म्हणले. काय राव एवढा ऐसा म्हणले, एवढं पुराण सांगतायचा एवढं बी कळलं ना. अहो म्हणले, तुम्हाला बघून का रडायला लागलं माहिती आहे का? माझ्या बोकडाची दाढी बी तुमच्यासारखीच होती हो म्हणले. तुमची जशी दाढी आहे ना पांढरी शिपक लांब, तशीच माझ्या पण बोकडाची दाढी होती. तुम्हाला बघितलं आणि माझ्या मेलेल्या बोकडाची मला आठवण झाली व म्हणून रडायला लागलोय म्हणले. असं म्हणल्यानंतर पुराणिक बुवा गारच. म्हणजे आपण समजत काय होतो आणि हे निघालं काय. म्हणजे रडून रडून हुंदके देत होता म्हणले. म्हणले काय सांगायचं बुवा तुम्हाला, माझ्या बोकडाची खुरं म्हणली काय होती, त्या खुरांचं म्हणले नुसतं नजरेसमोर जर ध्यान आलं तर म्हणले माझं काय मन राहावं ना म्हणले, सतत डोळ्यातनं पाणी यायला लागलं होतं बघा. मग बुवाने सांगितलं असं होय म्हणले. मग मी एक बोट दाखवलं त्यावेळेला तुम्ही मान काय हलवली, तुम्हाला काय पटलं? ते म्हणला, माझी एवढ्या मेंढ्या शेळ्या बोकडं आहेत म्हणली माझ्यात, पण ती एकच असं होतं म्हणले, नीट नेटकं होतं म्हणले, उंच पुरं होतं म्हणले, बेण्याचं बोकड होतं म्हणले. ते बेण्यासाठी मी राखून ठेवलेलं बोकड होतं म्हणले, माझं लाडकं होतं म्हणले, एकुलतं एक, आणि ते एकच होतं म्हणले. तुम्ही एक बोट दाखवलं ते मला त्या एका बोकडाचीच आठवण झाली. तुम्ही माझ्या बोकडाबद्दलच बोलताय असं मला वाटलं.
ती एकमेव ब्रह्माद्वितीयम काय ते आम्हाला त्यातलं काही कळत नाही म्हणले. तुम्ही एक बोट दाखवलं, माझं एक लाडकं बोकड होतं त्याची आठवण झाली म्हणले मला. बुवा म्हणले अवघड झालं म्हणले. बरं मग मी तुम्हाला 2 बोटं दाखवली, त्याची खून काय पटली? अहो म्हणले माझ्या मेलेल्या बोकडाला 2 शिंग होती म्हणले. काय शिंग होती म्हणले त्याची? हा हा हा, तुम्ही 2 बोटं दाखवली, मला त्या 2 शिंगाचं वर्णन वाटलं. बरं 4 बोटं दाखवली, तुम्हाला काय पटलं? अहो माझ्या बोकडाचे 4 पाय आठवले म्हणले मला. 4 पायाचं, 2 शिंगाचं, नेटनेटकं, उंच, पुरं, खुरं त्याची काय होती म्हणले. हे सगळं तुम्ही मला पटवून देताय असं मला वाटलं. आणि तुम्ही जशा खुणा दाखवत होता तसं तसं मला ते आठवत गेलं. आणि माझं मन काय आवरणा म्हणले. त्या बोकडाचं ध्यान माझ्या मनात कायम अशा प्रकारचं तुमचं पुराण ऐकताना राहिलं. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी ही गंमत बघितली. त्या पुराणिकाची तेवढ्या लोकांची म्हणजे फजिती झाली. कारण तो पुराणिक जसं समजत होता की श्रोता हा प्रेमळ आहे, रडतोय, फुंदतोय, अगदी तळमळीनं ऐकतोय, मान हलवतोय, डोलवतोय, परंतु त्याच्या अंतःकरणातली भावना काय त्याला कशी कळणार? म्हणजे दिसायला जे जगामध्ये जसं दिसतं तसं असत नाही, त्याचा आतला भाव वेगळा असतो. हे तुकाराम महाराजांनी निरीक्षण केलं. तुकाराम महाराज म्हणतात की होता भाव पोटी आणि मुखा आला तो शेवटी. शेवटी खरं ते बाहेर पडलंच हो, खरं बाहेर पडलं. मंडळी आपण कथा कीर्तन प्रवचनासाठी कीर्तनकार प्रवचनकार बोलवतो. इतकं गोड सांगतात, इतकं तत्वज्ञान चांगलं सांगतात, इतकी उदाहरणं चांगली देतात, सगळं झालं, पण पोथी पुराण कीर्तन संपल्यानंतर पाकिटासाठी भांडत बसतात. एवढेच पैसे घातले होय, तेवढेच पैसे दिले होय, म्हणजे भांडणं काढतात. म्हणजे शेवटी जे पोटात असतं ते ओठात येतच. कारण हे सगळं जे केलं जातं ते धनाकरता केलं जातं, पैसे मिळवण्याकरता केलं जातं. ते डोळ्यातनं अश्रू काय आणायचे, रडायचं काय, आईची आठवण काढायची काय, बाची आठवण काढायची काय, आई माझी प्रेमाचा सागर म्हणायचं काय, रडायचं काय, सगळे लोकांना बोलवाबोलवी करायची. आणि शेवटी 10-15 हजार रुपये लोकांच्याकडनं उकळून जायचं. हे कीर्तन प्रवचनकारांची लक्षणं आहेत आत्ताच्या. तुकाराम महाराज म्हणतात की जे आतला पोटातला भाव आहे तो कधीतरी ओठावर येत असतो. म्हणून होता भाव पोटी आणि मुखा आला तो शेवटी. तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे कुडे आणि कळो येते ते रोकडे. कुडं म्हणजे वाईट, वाईट वासना माणसाच्या मनातली किती जरी लपवून ठेवायचा प्रयत्न केला, वाईट विचाराचा मनुष्य किती जरी सज्जनपणानं वागायचा प्रयत्न त्याने जगात केला, तरी त्याची एखादी कृती किंवा एखादं विधान किंवा एखादं बोलणं असं निघतं की त्याच्या मनातला जो खरा भाव आहे तो प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात जे खरं आहे ते कधी ना कधीतरी प्रगट होत असते. किती लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपत नसते. अशा प्रकारचं तुकाराम महाराजांनी या विनोदी शैलीच्या उपहासात्मक असणाऱ्या अभंगामधून समाजाचं एक निरीक्षण केलेलं आहे. आणि ते निरीक्षण आपल्याला या अभंगामध्ये महाराजांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. तेव्हा मंडळी, असं असणारं या अभंगाचं हे चिंतन आहे. आपल्याला ते कसं वाटलं ते जरूर कळवा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा आणि इतरांच्यापर्यंत याची माहिती जरूर द्या. मंडळी, भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.